हॅलो फ्रेंड्स, मी आहे सोनाली अलन केक हाऊस. तर तुमचं नाशिकमध्ये स्वागत आहे. आज आम्ही नाशिकला वणीच्या इथे आलेलो आहोत. तर गर्दी आहे दिसत आहे. आणि सांगायचा उद्देश, खूप दिवस झालं नाशिकला आम्हाला म्हणजे वणीला देवीला जायचं होतं. तर वणीला जाताना आम्ही दोन प्रकारे जाऊ शकतो. आपण इथे ट्रेननी पण जाऊ शकतो. आता ट्रेनची पण व्यवस्था झालेली आहे. आणि तुम्ही पायऱ्याने पण जाऊ शकतात. पण ऊन खूप होतं, तर आम्ही ट्रेनचा म्हणजे इथे हे केलं की पर्याय केला की आम्ही ट्रेनने जाऊ शकतो. तर अशा प्रकारे ट्रेन येते. आणि इथं तिकीट म्हणजे कसं आहे, जे महानगरपालिकेत शाळेत आहेत त्यांना फ्री तिकीट आहे. आणि ज्येष्ठ नागरिकांना ₹75 75च्या वयाच्या पुढे जे आहेत त्यांना फ्री तिकीट आहे. आणि वयाचे 13 ते मग 60 वर्षापर्यंत तुम्हाला ₹110 तिकीट आहे. तर अशा प्रकारे ट्रेन येते खाली. तर गव्हर्मेंटने खूप सुंदर योजना केली आहे. जे आजारी असतात किंवा मग वयोज्येष्ठ नागरिक आहेत, ज्यांना लहान मुलं आहेत, त्यांना म्हणजे घेऊन जर जात आहेत तसं पायऱ्यांनी, तर ही सुविधा खूप सुंदर केलेली आहे. आणि अशा प्रकारे खाली येतात. तर सर्वांना मोह हे तर आम्ही ट्रेनमध्ये बसलेलो आहे. आणि ट्रेनमध्ये बसताना मला देवीचा फोटो, आपला महालक्ष्मीचा फोटो दिसतो. तर मी महालक्ष्मीचा एक फोटो व्हिडिओ घेतला. आणि आता आम्ही ट्रेनमध्ये बसून वरती चाललो आहोत. तर त्या ट्रेनचा पण व्हिडिओ घेत आहेत. आणि सगळ्यांना मोह आवडला नाही, सगळ्यांना मोबाईल होते, तर सगळेजण ट्रेनमधून व्हिडिओ काढतात. आणि खूप सुंदर आहे. जवळजवळ बालाजीला थोडी गर्दी होती. 1 तासामध्ये आमचं दर्शन झालं. आणि वरती पोचायला फक्त जवळजवळ 3 मिनिटं लागतात. तर पायऱ्याने जायचं म्हटलं तरी अर्धा पाऊण तास 1 तास पण खूप लागतो. आणि ट्रेननी तर ₹110 तुम्हाला दोन्ही साईडने येऊन जाऊन तुम्हाला जर मिळत असेल, तर ही महाराष्ट्र आपल्या गव्हर्मेंट सरकारने खूप सुंदर योजना केली आहे की ट्रेनने जायचं. ₹110 म्हणजे काहीच नाही ते असं. आणि आतमध्ये गेला इतकं सुंदर वाटलं की मंदिरात गेल्यानंतर आपलं सप्तशृंगीचं दर्शन झालं खूप सुंदर. आणि दर्शन घेताना जे माकडे मध्ये मध्ये येत होते, जवळ ज्यांच्या ताटात जे प्रसाद होता तो प्रसाद पण ते घेत होते. ज्यांच्या हातात मोबाईल होते तर मोबाईल पण ओढून नेत होते, त्याची भीती होती. तर अशा प्रकारे म्हणजे मला सप्तशृंगीचं म्हणजे दर्शन घडलं. आणि दर्शन घेतानाचा व्हिडिओ मला काही घेता नाही आला, कारण गर्दी होती, त्याच्यामुळे मोबाईल पर्समध्येच होता. दर्शन झाल्यानंतर माझ्या छोट्या मुलाला बोटिंग करायचं होतं. तर तिथे थोडे म्हणजे त्यांनी खेळणी लावलेली होती, बोटिंग करायचं किंवा अजून गाड्यांचं पण होतं. तर इथे तो बोटिंग एवढा थकलेला आहे. खाली म्हणजे 1.5 तासात दर्शन झालं. कोणाला असं थकवा जाणवला नाही. खूप सुंदर दर्शन झालं. आणि इथे दिसतात राईड्स असे. तर अशा प्रकारे थोडंसं ऊन कमी झालेलं होतं. तर अशा प्रकारे डोंगरात मंदिर वसलेलं आहे. तर बाहेरून पण मंदिराचं हे दिसत आहे, कळस. आणि ही जी लाईन दिसते ती ट्रेनची आहे. तर ट्रेननी येऊन जाऊन करू शकतो. आणि हा बाहेरचा परिसर आहे. नंतर आम्हाला थंड खावंसं वाटलं म्हणून आम्ही आईस्क्रीम घेतली. आणि नंतर म्हटलं पुढच्या मार्गाला आपण जावं. नंतर नाशिकमध्ये आमच्या म्हणजे आमची घरं आहेत नाशिकला, तर आम्ही जातानाचा मी पण हा व्हिडिओ घेतला होता. तर अशा प्रकारे मंदिर दिसतं. आणि दर्शन तर खूपच सुंदर झालं. व्हिडिओ जर आवडला असेल तर तुम्ही सोनाली अलन केक हाऊसला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. परत भेटू नेक्स्ट व्हिडिओला. तोपर्यंत बाय.